अकोला महापालिकेच्या राजकारणात अखेर भाजप गेम चेंजर ठरलाय। सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपने विरोधकांचे सत्ता स्थापनेचे सर्व दावे फोल ठरवत संपूर्ण चित्रच बदलवून टाकलंय। विरोधक मोठमोठे आकडे सांगत सत्ता स्थापनेचा दावा करत होते, मात्र भाजपने नेमकी अशी काय खेळी केली आणि बाजी मारली आहे पाहूयात। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात महापालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी राजकीय तडजोडींचं राजकारण सुरू आहे। अकोल्यातही भाजप आणि काँग्रेसकडून बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आकडेमोड सुरू होती। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। यामध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, MIM आणि अपक्षांचा समावेश होता। यासाठी अनेक बैठका देखील पार पडल्या, मात्र ही एकजूट प्रत्यक्षात आली नाही आणि अखेर काँग्रेसचं सत्तेचं स्वप्न भंगलं। कारण काँग्रेस सोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत हातमिळवणी करत काँग्रेसची साथ सोडली। शहर सुधार आघाडीच्या नावाखाली 44 नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे। या यादीत भाजपच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश आहे। काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलेल्या शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी भाजप समर्थित आघाडीत सहभाग घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। झी 24 तासनं आठवडाभर आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू असल्याची बातमी दिली होती आणि अखेर ती खरी ठरली आहे। शहर सुधारलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे, या सिंगल पॉईंट कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण ही आघाडी बनवलेली आहे। मान्य शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3, अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे 1, मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं शिंदे सेनेचे 1 आणि आमचे मित्रपक्ष ज्यांना आम्ही निवडणुकीच्या आधीच जागा सोडल्या होत्या, अशा आमचे सुनील मेश्राम त्यांच्या पक्षाचा 1 आणि आमच्या 38 असं 44 लोकांची आपण शहर सुधार समिती केलेली आहे। दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या नव्या राजकीय समीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। अकोल्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युतीवर त्यांनी टीका केली। 2014 नंतर राजकारणाची वैचारिक अधिष्ठानं संपली असल्याचं त्यांनी म्हटलं। ना विचारधारा उरली, ना तत्व, सत्ता संपत्ती, ठेकेदारी आणि दलाली हेच राजकारणाचं नवं समीकरण बनल्याचं सांगत त्यांनी ही परिस्थिती देश आणि जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं। नाही, म्हणून म्हणतो आता काय बोलावं, कोण कुठे जाईल, कोण काय करेल। त्यामुळे आज तरी राजकारणाची 2014 पासून ऐशी तैशीच झालेली आहे। ना आयडिओलॉजीवर विचार पुढे पक्ष चालतोय, ना वैचारिक अधिष्ठान राहिलं आहे, वैचारिक प्लॅटफॉर्म राहिला आहे। सत्ता, संपत्ती, दलाली, ठेकेदारी हेच आता राजकारणाचं समीकरण होऊन बसलंय। अकोल्यात भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मदतीनं बहुमताचा आकडा गाठलाय। अकोल्यात सर्वात जास्त जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला। भाजपचे 38 नगरसेवक निवडून आले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचा 1, अपक्ष 1 आणि एकूण 44। राज्यात सत्तेसाठी नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळते। एकमेकांविरोधात लढलेले पक्षच एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही शक्य आहे हे पुन्हा एकदा दिसून आलंय। जयेश दगड, झी 24 तास, अकोला।